श्री संत सोनाजी महाराजांच्या पालखीचे पंढरपूरकडे उत्साहात प्रस्थान। पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे या अभंगाचा जयघोष आणि टाळ मृदुंगाच्या निनादात आज मंगळवारी सकाळी 9 वाजता श्री क्षेत्र सोनाळा येथून श्री संत सोनाजी महाराजांच्या पालखीचे पंढरपूरकडे मंगलमय प्रस्थान झाले। आषाढी एकादशी महोत्सवासाठी निघालेल्या या पायी वारीचे हे 27वे वर्ष असून वारकऱ्यांच्या उपस्थितीने संपूर्ण संत नगरी सोनाळा भक्तिमय झाली होती। श्री संत सोनाजी महाराजांच्या असीम कृपेने वैकुंठवासी परमपूज्य कबीर महाराज आळंदीकर यांच्या प्रेरणेने आणि वैकुंठवासी हभप पुंडलिक महाराज महाले कळमखेडकर यांच्या अथक प्रयत्नातून सुरू झालेला हा पालखी सोहळा दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहात साजरा होत आहे। सकाळी पालखीचे मंदिर परिसरातून नगर प्रदक्षिणा करून प्रस्थान झाले। यावेळी 200हून अधिक वारकरी रथास अश्व आणि पताकाधारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। जय हरी विठ्ठल श्री हरी विठ्ठल अशा नामाच्या गजरानं परिसर दणानून गेला होता। संत सोनाजी महाराजांची पालखी दिनांक 23 जून सकाळी 9 वाजता सोनाळा येथून निघाली। पहिला मुक्काम 23 जून रोजी टुनकी येथे। प्रवासाचे स्वरूप 600 किलोमीटरचे अंतर, 28 दिवसाचा पायी प्रवास। 20 जुलै रोजी श्री क्षेत्र पंढरपूर येथे पोहोचणार तर 29 जुलैला पंढरपूर येथून प्रस्थान होऊन 30 जुलै रोजी पुन्हा सोनाळा येथे आगमन होणार आहे। हा संपूर्ण पालखी सोहळा अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी हभप श्रीकृष्ण महाराज काळे आणि हभप मधुकर महाराज साबळे पळसखेडकर हे व्यवस्थापनाची धुरा सांभाळत आहेत। वारकऱ्यांची राहण्याची, भोजनाची आणि पालखीच्या मार्गाची संपूर्ण व्यवस्था या मार्गदर्शनाखाली केली जात आहे। पंढरीच्या वारीचा हा सोहळा केवळ एक प्रवास नसून वारकऱ्यांसाठी आध्यात्मिक चैतन्याचा मोठा उत्सव आहे, ज्यात सहभागी होण्यासाठी शेकडो भाविक दरवर्षी आतुरतेने वाट पाहत असतात। RC न्यूज 24 करिता सुरेश देशमुख, बुलढाणा। पंढरीची वारी आहे माझी घरी, किंवा आवडे पंढरी भीमा पांडुरंग या ज्ञानाप्रमाणे श्री संत सोनाजी महाराज सोनाळा यांची अविरतपणे वारी महाराज हयात असताना होती आणि त्यानंतरही गेल्या 26 वर्षापासून अविरतपणे अशा प्रकारची चालू असणारी वारी आज दिनांक 23/6/2026 या पालखीचं प्रस्थान झालेलं आहे आणि आज पालखी 200 टाळकऱ्यासह टुनकी येथे मुक्कामाला जाणार आहे। दर मुक्काम मजल दर मजल करत ही पालखी ठीक 27 दिवस अशा प्रकारची चालून पंढरपुरात पोहोचणार।